लोकायुक्त पथकाकडून गुरुवारी बेळगाव महापालिकेच्या मुख्य कार्यालयात चौकशी करण्यात आली। 4 विभागांच्या कामकाजाची चौकशी लोकायुक्तांकडून करण्यात आली। लोकायुक्तांच्या 3 पथकांकडून एकाच वेळी चौकशी करण्यात आली। चौकशी सुरू असताना सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या कक्षात व विभागात बसून होते। पथक कार्यालयातून बाहेर जाईपर्यंत कोणीच बाहेर गेले नाही। बुधवारी महापालिकेच्या अशोकनगर येथील विभागीय कार्यालयावर छापा टाकून लोकायुक्त पथकाने 6 तास चौकशी केली होती। गुरुवारी पथकाकडून मुख्य कार्यालयातील कामकाजाची चौकशी करण्यात आली। यावेळी त्यांच्यासोबत अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर होत्या। लेखा विभागात मुख्य लेखाधिकारी मंजुनाथ बेळगीकर यांच्याकडून सर्व माहिती घेतली। लेखा विभागाचे कामकाज कसे चालते, बिले कशी मंजूर केली जातात यांची माहिती घेण्यात आली। महसूल विभागात उपायुक्त रेश्मा तालीकोटे यांची कसून चौकशी करण्यात आली। ई-खाता नोंदणी, PID व अन्य अर्ज व त्यावरील कार्यवाही याबाबतची माहिती पथकाने घेतली। नगररचना विभागात जाऊन दाखल झालेल्या व प्रलंबित अर्जाबाबत माहिती घेतली। बांधकाम विभागाच्या कामकाजाची संपूर्ण माहिती निपाणीकर यांनी दिली। वर्षभरात दुसऱ्यांदा लोकायुक्त पथकाने महापालिकेत जाऊन कामकाजाची चौकशी केल्याने तेथील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे। आता तरी पालिकेच्या कामकाजातील गैरकारभाराला आळा घालणार का हे पाहावे लागणार आहे।